जय हिंद मित्रांनो. आज मी काय बोलणार आहे ते तुम्ही फक्त ऐकून घ्या. मी नाही म्हणणार की माझा चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. काही करू नका. फक्त हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण हे मला तुम्हाला सांगायचे, आपण समाजाचं काय देणं लागतो त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण एवढा पैसा कमवतोय, नोकरी करतोय, हे करतोय, पण पैसा टिकत नाही. ह्याचं कारण काय असेल तर तुम्ही जाणून घेतलं का? ह्याचं कारण काय असू शकतं? ह्याचं कारण असं आहे, आपली देवाशी दोस्ती पाहिजे. तेव्हा तुमच्याकडे पैसा टिकल, सगळं होईल. गाड्या येतेल्या, बंगले येतेलं, सगळे येतेलं. पण कधी देवाशी दोस्ती पाहिजे. देवाच्या नावाखाली समाजाला काहीतरी दान द्यायचं. किती दान द्यायचं? 100 रुपयातलं 1 रुपया दान द्यायचं. किती? 100 रुपये म्हणजे 99% आपल्याला आणि 1% देवाला. ठीक आहे, असं करायचं. ह्यानं केले काय होतं माहिती आहे का? आपल्यावर जेवढी बी संकटे येतात ते टळून जातात. म्हणजे फक्त मी म्हणतो, तुम्ही 100 रुपये कमवलं, त्यातलं फक्त 1 रुपया देवाला द्यायचा. ठीक आहे. आणि तो बी असं करायचा, जे गोरगरीब आहे त्यांना वाटायचं. गोरगरीब म्हणजे कोण? ज्याला हात नाही, पाय नाही, डोळं नाहीत, हे नाहीत, ह्या लोकांना वाटायचं. या जे अनाथ जी मुलं आहेत त्या शाळेत वाटायचं. ठीक आहे, तेवढंच करायचं, जास्त काय नाही. आणि तेही नसलं जमत तर 50 पैसे, कमीत कमी 50 पैसे म्हणजे 99.5 हे आपल्याला, आणि 50 पैसे ही लोकांना या देवाच्या नावाखाली हे यूज करायचं. समजलं? तेवढं तरी होऊ शकतं का नाही? तेवढंही होऊ शकलं नाही तर आयुष्यात वर्षातून एकदा आपल्या आईवडिलांना, आईला साडी आणि वडिलांना ड्रेस घ्यायचा. तेवढं तरी करा. आणि तेही नसलं जमत तर तुमच्या जिंदगीत येऊन काही फायदा नाही. आयुष्यभर कमवा, 1 रुपया टिकणार नाही. ठीक आहे, 1 रुपया. फक्त म्हणणार की मी लय कमवलं, मी असं केलं, तसं केलं, आणि खिशात तुमच्या काय नसणार आहे. ही तेवढीच सत्य परिस्थिती आहे. मग तीच कहाणी, क्या लेके आया था क्या लेके जाएगा, खाली हात आया था खाली हात जाएगा. खाली हातच जाणार मग तुम्ही. पण जर हा उपाय केला तर आयुष्यभर तुमच्याकडे पैसे येत राहणार, तुम्ही आनंदित राहणार, तुम्ही मजेत राहणार. ही तेवढीच गोष्ट सत्य आहे. ठीक आहे. जय हिंद.